अशा सरकारशी अशा युतीबरोबर विश्वासघात करणाऱ्या लोकांना भविष्यकाळ बच्चू कडू असे आणि कोणी असू देत त्यांना घेऊन ये असंच आमचं मत आहे. ईव्हीएम वर सध्या खापर फोडलं जातं. ईव्हीएम मध्ये गोंधळ झाला, ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला असं शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळेच म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला? हा साधा प्रश्न आहे की त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला एवढं घवघवीत यश मिळालं तुम्हाला, आमचा एवढा पिछाड झाली आपली महायुतीची, मग त्यावेळी ईव्हीएमवर का नाही आपण शंका व्यक्त केली? आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सगळ्या खासदारांना राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता, त्याचवेळी निवडणुका नाकारायला पाहिजे होता. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अति स्पष्ट पाहिजे सांगितलं, पण निकाल तुमच्या बाजून लागला की ईव्हीएम चांगला आहे, जनमत तुमच्या विरोधात गेलं की ईव्हीएम वाईट आहे. म्हणून मी मागे म्हटलं की शरद पवार साहेबांना माझी एवढीच आता विनंती आहे निमित्तानं, जानते राजे आहेत, आता जनार्दन तुम्ही गमावलेला आहे, आता कायमस्वरूपी घरी बसा. अनेक लोकांचे वाटोळ तुम्ही केलेले आहेत, आता आणखीन जनतेचं आणि राज्याचं वाटोळ करू नका, ही त्यांना विनंती आहे. नगर जिल्ह्यात सर्वात मोठं यश तुम्हाला मिळालंय. बाळासाहेब थोरात म्हणत होते की 12च्या 12 जागा आम्ही जिंकणार आहोत, मात्र त्यांना अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं. काय सल्ला द्याल आता तुम्ही या नेतृत्वाला काँग्रेस? म्हणजे मला तर थोडं मला शल्य राहिलं आहे, कारण श्रीरामपूर मतदारसंघाची जागा ही आमच्या आपसातच मतभेदामुळे गेली, वास्तविक ती काही जाण्याचं कारण नव्हतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.